संजय मंडलिक धैर्यशील मानेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळेला महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शनही करण्यात आलं। दरम्यान सत्ताधाऱ्यांच्या शक्ती प्रदर्शनानंतर विरोधकांनी मात्र टीकास्त्र डागले। पाहूया। मतदारांनी ठरवलंय की हे दोन्ही महायुतीचे उमेदवार विजयी करून दिल्लीला पाठवून आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करायचे आहेत। खऱ्या अर्थानं भगवी पताका परत एकदा दिल्लीला जाण्यासाठी सज्ज झाली। कोल्हापुरात संजय मंडलिक धैर्यशील मानेंनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना जिंकून द्यायचंय असं जनतेने ठरवल्याचं यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय। तर भगवी पताका दिल्लीत जाण्यासाठी सज्ज असल्याचं धैर्यशील मानेंनी म्हटलंय। कोल्हापूर आणि हातकणंगले दोन्ही महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचे अर्ज भरायला मतदारसंघातले हजारो लोक आज रस्त्यावर उतरले होते। मतदारांनी ठरवलंय की हे दोन्ही महायुतीचे उमेदवार विजयी करून दिल्लीला पाठवून आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करायचे आहेत आणि आदरणीय मोदी साहेबांना पुन्हा तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री बनवायचा निर्धार आणि संकल्प कोल्हापूर आणि हातकणंगले वासियांनी घेतलेला आहे। महायुतीनं आज सर्व शक्ती या निमित्ताने एकत्र केलेली आहे। महायुतीचे सर्व घटक पक्ष एकत्र येऊन महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना परत एकदा राष्ट्रीय प्रवाहामध्ये मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी पाठवण्याचा संकल्प करण्यासाठी गावागावातून आम जनता या ठिकाणी आज रस्त्यावर उतरवले। शिवछत्रपतींच्या विचारानं अंबाबाईच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या या नगरीमधनं खऱ्या अर्थानं भगवी पताका परत एकदा दिल्लीला जाण्यासाठी सज्ज झाली। हजारो कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल करत शिवसेनेने आपली ताकद दाखवली। दरम्यान कोल्हापूर हातकणंगलेची जनता आमच्या पाठीशी असल्यानं आमच्याच उमेदवाराचा विजय होणार असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं। तर मवियानंही भक्कम उमेदवार दिल्याचं म्हणत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर दिलंय। महायुती महाराष्ट्रातल्या 48 जागा जिंकेल याचं कारण काल मोदीजींचा जो पुढच्या 5 वर्षाचा रोडमॅप बाहेर पडला। ज्या रोडमॅपवर लोकांचा विश्वास आहे, कारण तुम्ही 10 वर्ष म्हणाल ते केलं। हा प्रतिसाद 1% आहे, बाकी सगळे घरी बसलेत ऊन असल्यामुळे। ते म्हणतात तुम्ही फॉर्म भरून या, बाकी आम्ही बघतो म्हणाले। नवा चेहरा, स्वच्छ चेहरा, सामान्य शेतकऱ्यांच्या शेतमजुरांची हितगुज करू शकणारा चेहरा दिल्याबद्दल लोकच शिवसेना या पक्षाचं त्या ठिकाणी उमेदवारी आहे त्या सगळ्यांनी एकत्रित कामाला सुरुवात केली आणि चांगले स्वागत होते उमेदवारांचे। कोल्हापुरात महायुतीच्या संजय मंडलिकांसमोर काँग्रेसचे शाहू महाराज छत्रपतींचं आव्हान आहे। तर हातकणंगलेत धैर्यशील मानेंसमोर ठाकरे गटाचे सत्यजित पाटील आणि राजू शेट्टी निवडणुकीच्या मैदानात असणार आहेत। 2019 कोल्हापूर मतदारसंघात संजय मंडलिकांविरोधात राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक मैदानात होते। शिवसेनेच्या संजय मंडलिकांना 7,49,085 मतं मिळाली होती। तर राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिकांना 6,07,665 मतं मिळाली होती। दरम्यान 2,70,568 मतांनी धनंजय महाडिकांचा पराभव झाला होता। 2019च्या लोकसभेत हातकणंगलेत शिवसेनेच्या धैर्यशील मानेंविरोधात राजू शेट्टींचं आव्हान होतं। धैर्यशील मानेंना 5,85,776 मतं मिळाली होती। तर राजू शेट्टी यांना 4,89,737 मतं मिळाली होती। या निवडणुकीत राजू शेट्टींचा 96,039 मतांनी पराभव झाला होता। कोल्हापुरात महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। संजय मंडलिक, धैर्यशील मानेंनी उमेदवारी अर्ज भरत आपल्या विजयाचा दावा केला। मात्र कोल्हापूर हातकणंगलेची जनता कोणावर विश्वास टाकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।